आतापर्यंतच्या कलामध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळालेल्या आहेत, एकूण 101 जागांवर। सध्या जी आकडेवारी आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय, 101 ग्रामपंचायती या भाजपच्या खात्यात आहेत। भाजपने आपला झेंडा फडकवलेला आहे। नाशिकमधले अपडेट आपण जाणून घेऊयात। सुभाषनगर ग्रामपंचायतीवर अपक्षांचा झेंडा आपल्याला दिसून येतोय। सुभाषनगर ग्रामपंचायती अपक्षांच्या खात्यामध्ये गेलेली आहे। अपक्षांनी तिकडे आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे। उत्तर महाराष्ट्रातले हे निकाल सध्या हाती येत आहेत। सुभाषनगर ग्रामपंचायतीवरती अपक्षांनी आपला झेंडा फडकवलेला आहे। अनेक ठिकाणी इतर पक्षांना सुद्धा मतदारांनी कौल दिलेला आहे। तर लाडची ग्रामपंचायतीवर काँग्रेसने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय। पोटनिवडणुकीमध्ये विणूबाई कडाळे ज्या काँग्रेसच्या सदस्य आहेत त्या विजयी झाल्यात। लाडची ग्रामपंचायतीवरती काँग्रेसने आपला झेंडा फडकवलेला आहे। पुन्हा एकदा बीडमधली अपडेट जाणून घेऊयात। लक्ष्मीआई तांडा ही ग्रामपंचायत अजित पवार गटाकडे सध्या गेलेली आहे। तर विभूतवाडी ग्रामपंचायत शिंदे गटाच्या ताब्यात गेली आहे। सांगलीमधील मिर्झा हरिपूर ग्रामपंचायतीवरती भाजपने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय। बीडमधल्या तालुक्यांमध्ये सुद्धा अजित पवार गटाचा दबदबा आपल्याला दिसून येतोय। लक्ष्मीआई तांडा ग्रामपंचायतमध्ये अजित पवार गट विजयी झालाय। भिवंडीमधल्या राहनाळ आणि गोवे गावामध्ये भाजपने आपली सत्ता प्रस्थापित केलेली आहे। भाजपने आपला झेंडा फडकवलेला आहे। राहनाळ आणि गोवेगाव भिवंडीतल्या ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात गेल्या। अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे सुद्धा या संपूर्ण निकालांची पाहणी करण्यासाठी आढावा घेण्यासाठी पोहोचलेले संगमनेरमध्ये आश्वी खुर्द ग्रामपंचायतीवरती विखे पाटील यांचा विजय होताना दिसतोय। विखे पाटील यांच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीचा विजय झालेला आहे। अलका बापूसाहेब गायकवाड इथे विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आश्वी खुर्द ग्रामपंचायतीमध्ये विखे पाटील गट विजयी झालाय। विखे पाटील यांच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीचा इकडे विजय झालाय। तर वर्ध्यामध्ये नांदपूरमध्ये अपक्षांचा पॅनल विजयी झालेला आहे। वाघेडा ग्रामपंचायतीमध्ये ठाकरे गटाची सत्ता येताना दिसतेय। वाघेडा ग्रामपंचायतीवरती ठाकरे गटाने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे। एकूण 2359 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी सुरू झाली आहे। नांदपूरमध्ये अपक्षांचं पॅनल विजयी झाले, तर वाघेडा ग्रामपंचायतीमध्ये ठाकरे गटाची सत्ता प्रस्थापित होताना आपल्याला दिसतेय। नाशिकच्या सुभाषनगर ग्रामपंचायतीवरती सुद्धा अपक्षांचा झेंडा आपल्याला दिसतोय। अनेक ठिकाणी इतर पक्षांना अपक्षांना सुद्धा मतदारांनी आपला कौल दिलेला आहे आणि त्याचेच परिणाम आपल्याला दिसतात। नाशिकमधील सुभाषनगर ग्रामपंचायतीवरती अपक्षांचा झेंडा फडकलेला आहे। सध्याची आकडेवारी आपण पाहतोय। महायुतीला एकूण 266, महाविकास आघाडीला एकूण 112 आणि इतर पक्षांना एकूण 47 ग्रामपंचायतींवरती वर्चस्व प्रस्थापित करता आलंय। वाघेडा ग्रामपंचायतीमध्ये ठाकरे गटाची सत्ता आलेली आहे, तर सांगलीतल्या मिर्झा हरिपूर ग्रामपंचायतीवरती भाजपने सत्ता प्रस्थापित केली आहे। वर्ध्याच्या नानपूरमध्ये अपक्षांचं पॅनल विजयी झाले। निवडणुकांमध्ये ग्रामपंचायतीच्या श्रीगोंदातले अपडेट। श्रीगोंदामध्ये काँग्रेसचे काका जठार यांची सरपंचपदी वर्णी लागलेली आहे। श्रीगोंदा तालुक्यात भाजपला हा मोठा धक्का मानला जातोय। विसापूर ग्रामपंचायतीवरती काँग्रेसने आपलं वर्चस्व प्रस्थापित केले। बारामतीतले अपडेट आपण जाणून घेऊयात। बारामती तालुक्यातल्या 8 ग्रामपंचायती या अजित पवार गटाकडे आलेल्या आहेत। अजित पवार गटाने 8 ग्रामपंचायतींवरती आपलं वर्चस्व प्रस्थापित केले। बारामती तालुक्यातील काटेवाडी ग्रामपंचायतीकडे सगळ्यांचं लक्ष लागले। अजून तिथले कला हाती आलेले नसले तरी 8 ग्रामपंचायती या सध्या अजित पवार गटाकडे गेल्याचं आपल्याला दिसून येतंय। आतापर्यंत भाजपने सर्वाधिक ग्रामपंचायतींवरती वर्चस्व मिळवले आणि त्या खालोखाल अजित पवार गटाचा नंबर लागतोय। भाजपकडे 102 तर अजित पवार गटाकडे एकूण 89 ग्रामपंचायती गेलेल्या आहेत। त्यामुळे काहीशी चुरशीची लढत इकडे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। बारामती तालुक्यामध्ये 8 ग्रामपंचायती या अजित पवार गटाकडे गेलेल्या आहेत। अजित पवार गटाने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे। श्रीगोंदातले अपडेट। विसापूर ग्रामपंचायतीवरती काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित केले। काका जठार यांची सरपंचपदी वर्णी लागली आहे आणि श्रीगोंदा तालुक्यात भाजपला हा सगळ्यात मोठा धक्का मानला जातो। ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जसे हाती येत आहेत, कार्यकर्त्यांचा उत्साह तसतसा शिगेला पोहोचताना आपल्याला दिसतोय। गावागावातले रस्ते हे गुलालामध्ये माखून गेलेले आहेत। एकमेकांना खांद्यावर घेत घोषणाबाजी करत
हा जल्लोष साजरा केला जातोय। नागपूरमधल्या कामठी तालुक्यातले अपडेट हाती येत आहेत। कामठी तालुक्यातील बाबुलखेडा ग्रामपंचायत सुद्धा भाजपकडे आलेली आहे। सरपंचपदी भाजपचे कदीर इमाम छवारे हे विजयी झालेले आहेत। नागपूरमधले अपडेट हाती येतात। नागपूरमध्ये राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आणि त्यासोबतच भाजपचे देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। नागपूरमध्ये नेमकं कोण वर्चस्व प्रस्थापित करतंय, कोणाकडे जास्त ग्रामपंचायती नागपूरमधल्या येतात याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलंय। सध्या जे निकाल हाती आलेले आहेत तर काटोलमधल्या 2 ग्रामपंचायतींवरती भाजपनं वर्चस्व प्रस्थापित केलंय। तर आता जी अपडेट हाती येते त्याच्यानुसार कामठी तालुक्यातील बाबुलखेडा ग्रामपंचायत सुद्धा भाजपकडे आलेली आहे। इकडे भाजपचे उमेदवार विजयी होताना दिसत आहेत। बारामती तालुक्यातल्या 8 ग्रामपंचायती अजित पवार गटाकडे आलेल्या आहेत। तर मंगळवेढ्यातल्या 9 ग्रामपंचायतींवरती भाजपनं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय। दहेगाव ग्रामपंचायतीमध्ये विखे पाटलांचा दबदबा आपल्याला दिसून येतोय। दहेगाव ग्रामपंचायतीमध्ये भाजपचा विजय झालेला आहे। तर जळगावमधून सुद्धा आता टप्प्याटप्प्याने निकाल हाती यायला सुरुवात झाली आहे। धुळेमधले निकाल सिंदखेडच्या मांडल ग्रामपंचायतीमध्ये जयकुमार रावल यांच्या पॅनलचा पराभव झालाय, त्यांना हा मोठा धक्का मानला जातोय। सिंदखेडच्या मांडल ग्रामपंचायतीमध्ये जयकुमार रावल यांना हा मोठा धक्का बसलाय, त्यांचं पॅनल पराभूत झालेलं आहे ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये। श्रीगोंदा तालुक्यातल्या विसापूर ग्रामपंचायतीवरती काँग्रेसनं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय। काँग्रेसचे काका जठार यांची सरपंचपदी वर्णी लागलेली आहे। ह्या भाजपला इकडे सगळ्यात मोठा धक्का मानला जातोय। तर नागपूरच्या कामठी तालुक्यातील बाबुलखेडा ग्रामपंचायत भाजपकडे आलेली आहे। भाजपनं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय। काटोलमधल्या 2 ग्रामपंचायतींवर सुद्धा भाजपनं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय। कदीर इमाम छवारे हे सध्या कामठीमधल्या बाबुलखेडा ग्रामपंचायतीचे सरपंच असतील। भाजपचा तिथे विजय झालेला आहे। तर संगमनेरच्या आश्वी खुर्द ग्रामपंचायतीमध्ये विखे गट विजयी होताना आपल्याला दिसतोय। विखे पाटील यांच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीचा इकडे विजय झालाय। सांगोल्याच्या सावे गावात शेतकरी कामगार पक्षाचं पॅनल विजयी झालंय। सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटलांना हा आणखी एक मोठा धक्का मानला जातोय। सांगोल्यामध्ये आणखी एक मोठा धक्का आपल्याला इकडे दिसतोय। शेकापचा गड मानला जायचा या आधी सांगोला, आणि सांगोल्यामध्ये ग्रामपंचायतींवरती पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्ष आपलं वर्चस्व प्रस्थापित करताना दिसतोय। शहाजी बापू पाटलांना ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये हा आणखी एक मोठा धक्का म्हणावा लागेल। सावे गावात शेकापचं पॅनल विजयी झालेलं आहे। तर नाशिकमधल्या सुभाषनगर ग्रामपंचायतीवरती अपक्षांचा झेंडा आपल्याला दिसतोय। गुंजाळवादीमध्ये बाळासाहेब थोरातांचं वर्चस्व अजूनही आपल्याला कायम दिसून येत आहे। तर नागपूरच्या काटोल तालुक्यात भाजपनं खातं उघडलेलं आहे। खाणगाव आणि लिंगा या 2 ग्रामपंचायतींवरती भाजपनं आपली सत्ता प्रस्थापित केलेली आहे। माळशिरसमधल्या कोंढारपट्टा आणि वाफेगाव ग्रामपंचायत मोहिते पाटील गटाकडे आलेली आहे। मोहिते पाटील गटानं इथे आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय। तर लाडशी ग्रामपंचायतीवरती काँग्रेसनं वर्चस्व प्रस्थापित केलं। इकडे पोटनिवडणूक होत होती आणि या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसच्या सदस्या विडूबाई काळे विजयी झाल्यात। लाडशी ग्रामपंचायतीवर काँग्रेसनं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय। अहमदनगरमधल्या अधोरेवाडी ग्रामपंचायतीमध्ये शरद पवार गटानं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय। श्रीगोंदा तालुक्यातल्या अधोरेवाडी ग्रामपंचायतीमध्ये शरद पवार गटाचं पॅनल विजयी झालंय। सातारच्या रेठरे बुद्रुकमध्ये अतुल भोसलेंचं पॅनल विजयी झालेलं आहे। रेठरे बुद्रुकचे विजय हाती येत आहेत। रेठरे बुद्रुकमध्ये महाविकास आघाडीच्या पॅनलचा पराभव झाल्याचं सध्या दिसून येते। रेठरे बुद्रुकमध्ये भाजपचं पॅनल विजयी झालंय। साताऱ्यामध्ये आतापर्यंत काँग्रेस आणि शरद पवार गटामध्ये चुरस आपल्याला दिसत होती, पण आता रेठरे बुद्रुकमध्ये भाजपनं आपला विजय प्रस्थापित केलाय, आपली सत्ता प्रस्थापित केली आहे। रेठरे बुद्रुकमध्ये भाजपच्या पॅनलचा विजय झालेला आहे। सांगोल्यामध्ये सावे गावात शेकापचं पॅनल विजयी झालंय। शहाजीबापू पाटलांना हा आणखी एक धक्का मानला जातोय। सांगोला हा शहाजीबापू पाटील यांचा मतदारसंघ आहे, पण इथल्या 2 ग्रामपंचायतींवरती सध्या शेतकरी कामगार पक्षाचं वर्चस्व आपल्याला दिसून येत आहे। सावे गावामध्ये शेकापचं पॅनल विजयी झालंय। शहाजीबापू पाटलांना हा आणखी एक मोठा धक्का मानला जातोय। ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपचं शतक पूर्ण झालेलं आहे। आतापर्यंतच्या कालामध्ये भाजपला सर्वाधिक 103 जागा मिळाल्या। त्या खालोखाल अजित पवार गटाला 90 जागा, त्यानंतर शिंदे गटाला 75 जागा मिळालेल्या आहेत।
त्यामुळे आता निवडणूक आणखी चुरशीची होतीये जसजसे निकाल हाती येत आहेत। आतापर्यंतच्या कालामध्ये भाजपनं आपलं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलंय। एकूण 103 ग्रामपंचायतींवरती भाजपनं आपला झेंडा फडकवलेला आहे। शतक पूर्ण झाले आणि 100 पूर्ण करून आता आणखी 3 ग्रामपंचायतींवरती भाजपनं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय। त्या खालोखाल अजित पवार गटाकडे एकूण 90 ग्रामपंचायती आपल्याला दिसून येत आहेत आणि शिंदे गटाकडे 75 ग्रामपंचायतींचा ताबा आपल्याला दिसून येते। कराडचे विजय आपण पाहतोय। कराड तालुक्यामध्ये शरद पवार गटाकडे 8 ग्रामपंचायती गेलेल्या आहेत। साताऱ्यामधल्या कराडमध्ये शरद पवार गट काहीसा अग्रेसर आपल्याला दिसून येतोय। काँग्रेसकडे 3 तर भाजपकडे 1 ग्रामपंचायत गेलेली आणि शरद पवार गटाकडे एकूण 8 ग्रामपंचायती गेल्याचं आपल्याला दिसून येतंय। सुरुवातीच्या काही काळामध्ये काँग्रेसकडे कल जास्त आहे कराडचा असं दिसून येत होतं, पण सध्या कराडमधल्या 8 ग्रामपंचायती या शरद पवार गटाकडे गेल्या असून 1 ग्रामपंचायत भाजपकडे गेली आहे, तर 3 ग्रामपंचायतींवरती काँग्रेसनं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे। कराड तालुक्यातील शरद पवार गटाकडे 8 ग्रामपंचायती गेलेल्या आहेत। काँग्रेसकडे एकूण 3 आहेत, तर एका ग्रामपंचायतीवरती भाजपनं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय। विदर्भात येऊया, नागपूरमधले अपडेट जाणून घेऊयात। सुरुवातीच्या 5 निकालांमध्ये भाजपचं वर्चस्व आहे। नागपूरच्या काटोलमध्ये अनिल देशमुख यांना एक खूप मोठा धक्का आपल्याला दिसतोय। काटोलमध्ये नागपूरमधल्या सर्वाधिक ग्रामपंचायती आहेत आणि या सुरुवातीच्या 5 निकालांमध्ये आपल्याला भाजपचं वर्चस्व दिसून येतंय। खाणगाव आणि लिंगा या ग्रामपंचायतीवरती भाजपनं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय। जळगावमधले अपडेट आपण पाहतोय। बोदवडच्या येवती ग्रामपंचायतीमध्ये शरद पवार गटाचा विजय झालेला आहे। जळगावच्या बोदवड तालुक्यात शरद पवार गटानं आपलं खातं उघडलेलं आहे। येवती ग्रामपंचायतीमध्ये शरद पवार गटाचा विजय झालेला आहे। उत्तर महाराष्ट्रातले निकाल सध्या आपण पाहतोय, तर विदर्भामध्ये काटोलमध्ये 3 ग्रामपंचायती या भाजपकडे आलेल्या आहेत। एकूण 5 कल जे हाती आले त्यामध्ये भाजपचं वर्चस्व काटोलमध्ये आपल्याला दिसतंय। एक नजर टाकूयात आपण आत्ताच्या आकडेवारीवरती। ग्रामपंचायतींचा धुरळा जिल्ह्यात तालुक्यात दिसतोय। भाजपचं शतक पूर्ण झालंय। 104 ग्रामपंचायती भाजपकडे, शिंदे गटाकडे 75, ठाकरे गटाकडे 33, काँग्रेसकडे 43, शरद पवार गटाकडे 37, अजित पवार गटाकडे 90 आणि इतर पक्षांकडे 50 ग्रामपंचायती गेलेल्या आहेत। सध्या कल हाती यायला सुरुवात झाली आहे, निकाल हाती यायला सुरुवात झाली आहे। भाजपनं आतापर्यंत सर्वाधिक ग्रामपंचायतींवरती आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं। सध्या जी आकडेवारी समोर आहे त्यानुसार 112 ग्रामपंचायती या भाजपकडे आहेत। 112 ग्रामपंचायतींवरती भाजपनं आपला झेंडा फडकवलेला आहे। ग्रामपंचायतींचे सुपरफास्ट निकाल आपण जाणून घेतोय। मोहाडी तालुक्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे निकाल हाती यायला सुरुवात झालेली आहे। काटोलमध्ये अनिल देशमुख यांना मोठा धक्का मानला जातोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।